इथे जे शिकवले शरीराची रचना आणि आपल्या संघटनेची रचना, म्हणजे संघटना कशी बांधायची आणि त्याचा पाया कसा कच्चा असतो पण तो कसा पक्का करायचा, म्हणजे कार्यकर्ता होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, जेणेकरून मी 50 सभासद केले आणि माझ्या हाताखाली 50 सभासद आहेत आणि त्याची माझ्यावर जिम्मेदारी आहे आणि मी जिम्मेदारी कशी पार पाडावी असं इथे ताईंनी शिकवलं की संघटनेचा पाया हा जर मजबूत नसला तर आपली संघटना पुढे वाढू शकत नाही असं ताईंचं बोलणं ऐकून शिकले. आणि विमलाई, प्रमिलाई, सुमनाई जे त्यांनी त्यांचे मनोगत आम्हाला व्यक्त केले आणि त्यांनी त्यांचा संघटना बांधणीमध्ये जे काही पहिला ते घडले जुना इतिहास संघटनेचा जो त्यांनी सांगितला त्याच्यामधूनही आम्हाला खूप शिकायला मिळले की जेव्हा आम्ही संघटनेमध्ये येत होतो तेव्हा गावातली लोक आम्हाला विरोध करत होते की भाऊ जेव्हा त्यांना बोलायला जायचं की कोण आहे तो, तुम्ही काय करायला त्याच्या जोडीला जाता, तो तुम्हाला मारून टाकेल. आणि असं जे ताई जेव्हा आम्हाला सांगत होती विमलाई, प्रमिलाई, ते आम्हाला खूप म्हणजे खूप बरंच काही त्याच्यात शिकायला मिळलं. आणि असं जेव्हा आम्ही तयारी करून घरातून बाहेर निघतो बॅग घेऊन तेव्हा आमच्या गावातल्या बायका पण अशाच बोलतात की यांच्या सुनबाईला काही काम नाही, वेळ लागला संघटनेचं, जेव्हा तेव्हा उसगावला मीटिंगलाच जाते आणि जेव्हा तेव्हा बघा 2 दिवसांनी त्यांचा मोर्चाच असतो, कधी वसईला कधी पालघरला. आणि त्यांचं ऐकून एवढं म्हणजे खूप छान वाटलं. आता कितीही बायका काहीही बोलल्या तरी त्यांचं काही मी मनाला लागून घेणार नाही आणि मी संघटनेची आहे आणि संघटनेतच राहील. आणि जेवढ्या सगळ्या महिला आहेत त्या ताई सगळ्या बसल्या, सगळ्यांची नावं नाही आहेत मला आता पटपट, भारतीताई, लक्ष्मीताई, सगळ्या जणी जेवढ्या इथे बसल्या सगळ्यांचं मी जेव्हा इथं जे मनोगत व्यक्त करत होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या काही करणार तर आपल्या एकजुटीने आणि एकत्र महिला कशा येणार आणि संघटना कशी पुढे जाणार, जर एकटा माणूस जर करायला गेला तो काहीच करू शकत नाही. जेव्हा आपल्या सर्व महिला एकत्र येतील, एकजुटीने राहतील तर भरपूर काही करू शकतो. आणि जे पिक्चर मध्ये दाखवलं की दोघी जणी असतात त्यांचा थोडा मतभेद असतो की तिने पुढे जावे नाही, म्हणून असं आपल्या महिलांमध्ये पण होते की जर मी पुढे गेले तर सोनूला रागली म्हणून सोनू माझ्या विरुद्ध काहीतरी एकत्र, असं ते पिक्चर मध्ये शिकायला मिळलं. तर माझी मैत्रीण माझ्यापेक्षा श्रेष्ठ करत असेल, चांगलं करत असेल तर तिला मी सपोर्ट केला पाहिजे, माझ्या मनामध्ये काही तिच्यासाठी पाहिजे, हे मला शिकायला भेटलं. धन्यवाद.